सकाळी सकाळीच मी शेताकडे आलो. लय दिवसात गेलो नव्हतो म्हणून चक्कर टाकून यावं म्हणलं. इकडे आपलं हरभरं काढलेलं होतं, अर्धं राहिलं होतं कारण की ते आलंच नव्हतं. इकडे आपला फड पण केला होता. मग ध्यान आलं आपल्याला पाईप गोळा करायचे. मग हे पाईप आपल्याला गोळा करायचे होते. मग पटपट तितके गोळा केले आणि बाकीचे राहिलेले आपल्याला राहू द्यायचे होते कारण की आपल्याला लस्या कांद्याला भिजवायचं होतं. ते पाईप गोळा करून मी निघलो दुसऱ्या रानाकडे जाण्यासाठी कारण की इकडे पण हरभरं पेरलेले आहे, अर्ध वाळले अर्ध राहिलेलं आहे. तसं सगळीकडून चक्कर टाकून मी डबा आणून दिला पाण्याचा भरून. मग निघलो मी गावाकडे जाण्यासाठी. मग ध्यान आलं रुमालांची चाबी सली. मग पुन्हा गेलो रुमालांची चाबी घेऊन आलो. मग गावात आलो. आपल्या घरी आलो तर आपल्या भाषावर कसा अवतार केलाय ते पहा. मग पटकन आवरून घेतलं आणि मी निघलो आजीला घेऊन आपल्या ताईच्या इथं. ही नदी कुठली कमेंटमध्ये नक्की सांगा. मग नदी पार करून आम्ही निघलो बायपासकडे जाण्यासाठी. मग बायपास मध्ये आलो. पहिले बेकरीवर आलो आणि आपल्या भाषेसाठी चिवडा आणि 2-4 चॉकलेटी घेतल्या. मग ताईच्या घरी आलो. इथं मस्त चहा वगैरे घेतला आणि आजीला सोडलं. तिथून मी बायपासवर आलो. इकडून डाव्या हाताला टर्नवर मी एका पेट्रोल पंपावर आलो. तर इथं पेट्रोलच नव्हतं. म्हणलं काय धंदे झाली बा, आपली नशीबच गांड होती, त्याला काय करावं. मग तिथून निघलो आणि मी नीट आलो खटकळे बायपासला. इथं हनुमंतरायाचं मस्त दर्शन वगैरे घेतलं. गाडीला चाबी लावली आणि निघलो मी गावाकडे जाण्यासाठी. तितक्यात आपल्याला इथं माझ्या नशिबाला लागलेली घोडी दिसायली. तर मग त्यांना म्हणलं आता तरी जार भाऊ माझ्या नशिबात. आणि ही रोड पाकी ते खराब आहे. आजच्यासाठी एवढे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी जातो घरी.